आणि हमीद दाभोळकर यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेतली। यावेळी पोळ यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळंके, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे उपस्थित होते। दाभोळकर यांची हत्या ही 20 ऑगस्टला सकाळी 7:14 झाली। घटनेनंतर जवळपास 1.5 तासांनी म्हणजे सकाळी 8:40 वाजता दाभोळकर कुटुंबियांना हत्येविषयी माहिती देण्यात आली। या 1.5 तासादरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनांची माहिती मुक्ता आणि हमीद यांनी विचारली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यापासून आम्हा कुटुंबियांना हत्येची माहिती मिळेपर्यंत घडलेल्या घटनांची मिनिट टू मिनिट माहिती मुक्ता आणि डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी पुणे पोलिसांकडे मागितली आहे। दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी जवळ नाकाबंदी सुरू होती असे सांगण्यात आले। त्या ठिकाणी खरेच नाकाबंदी होती का? हल्लेखोरांनी पोलीस चौकीसमोर दुचाकी लावली होती त्यावेळी चौकीत पोलीस होते का? दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर किती वेळात पोलीस जागेवर पोहोचले? हत्या झालेली व्यक्ती ही दाभोळकर आहे हे केव्हा समजले? आरोपी पोलीस चौकीसमोरून पळून गेले तेव्हा चौकीतील पोलीस काय करत होते? किती मार्गांची नाकाबंदी करण्यात आली होती? अशी इत्थंभूत माहिती पोलीस आयुक्तांकडे मागितल्याचे मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले। दरम्यान या हत्येचा तपास लागत नसल्याने शासनाने पर्याय म्हणून हा तपास ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्यांना बदलावे अशीही मागणी करण्यात आली आहे। शासनाकडून या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। शासन म्हणून अशी हतबलता दाखवणे योग्य नाही। असा कुठलाही निर्णय घेताना कुटुंबीय म्हणून आम्हाला विश्वासात घेण्याची गरज आहे असंही मुक्ता दाभोळकर यांनी नमूद केले। आम्ही आतापर्यंत काय दिशांनी त्यांचा तपास चालू आहे ह्याच्या तपशिलाची माहिती घेतली आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा, आणि या संदर्भात आमच्या भावना अशा आहेत की शासनाने असं हतबल असणं योग्य नाही की आम्ही आता तपास करत आहोत परंतु काही निष्पन्न नाही झालं तर अमुक होईल। हे शासनाची हतबलता आम्हाला विद्ध करणारी आहे आणि त्या संदर्भात मी एक पर्याय सुचवला होता की तुम्ही या प्रश्नाकडे या नजरेने देखील बघू शकता की हे काम या शासनानेच केलं पाहिजे, इथे घडलेल्या हत्येचा तपास लावण्याचं काम, आणि त्यासाठी तुम्ही नेतृत्व बदलाची पोलिसांच्या विचार करू शकता। लक्षात घ्या की आमचा कुणाच्या मोटिव्हबद्दल आम्हाला जराही शंका नाहीये। महत्त्व असं आहे की आम्ही अस्वस्थ या गोष्टीसाठी आहोत की अजूनही याचा तपास लागत नाहीये। त्यामुळे आम्ही जेव्हा आता CP ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली तपास अधिकाऱ्यांची किंवा गुलाबराव पोळ यांची, तेव्हा आम्ही तपासाची माहिती घेतली तशी आम्ही त्यांना काही विनंतीही केली की पहिल्या 2 तासामध्ये नेमकं काय झालं, की ज्याला गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि ॲक्सिडेंटच्या संदर्भात सुद्धा गोल्डन आवर म्हटलं जातं, की त्या 2 तासामध्ये 25 फुटावरती किंवा 5 मिनिटाच्या अंतरावर पोलीस चौकी असून पोलीस चौकीसमोर मोटरसायकल्स पार्क केलेल्या असून कसे काय पळून गेले लोक, त्यावेळेस तिथले पोलीस काय करत होते, किंवा आम्हाला पहिला फोन आला कुटुंबियांना तो 8:40ला आला, 7:14ला खून झाला आणि 8:40ला फोन आला, या मधल्या काळात काय घडलं? तर या संपूर्ण गोष्टीबाबत समाजामध्ये खूप चर्चा आहे। त्यामुळे नक्की काय झालं या पहिल्या 2 तासामध्ये, तेव्हा जर का नाकाबंदी केलेली होती किंबहुना जरी केलेली नसली तरी नाकाबंदी करणं गरजेचं आहे। असं कळल्या नाकाबंदी झाली का? पुण्यातनं बाहेर पडण्याचे 22 मार्ग आहेत, त्यापैकी किती रोड्स ब्लॉक्ड होते? या पहिल्या 2 तासांची आम्हाला आणि सर्व लोकांना डिटेल्ड माहिती मिळावी अशी एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। दुसरी गोष्ट म्हणजे तपासाची आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली, आणि तिसरी गोष्ट आम्हाला जी आम्ही पोलिसांच्याही अर्थात कानावर घातली आणि जी आम्हाला शासनापर्यंत देखील पोचवायची आहे की आज एवढी मोठी घटना घडलेली असून आणि 5 महिन्यामध्ये त्याचा कोणताही तपास लागलेला नसून देखील आज जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्राउंडवरती काम करतात तेव्हा त्यांना धमक्या येतात, आणि त्या धमक्या आल्यानंतर जेव्हा आम्ही स्वतः समजा मी बोलले किंवा अजून कोणी ज्येष्ठ कार्यकर्ते बोलले गृहमंत्र्यांशी किंवा आणखीन कोणी वरिष्ठांशी, तर निश्चित आम्हाला सपोर्ट मिळतो की त्या तक्रारी दाखल करून घेतल्या जातील किंवा त्याची पुढे चौकशी होईल। परंतु महत्त्वाचं काय लक्षात घ्या की हे कोणालाही न सांगता घडण्याचा मेसेज इथल्या पोलीस यंत्रणेकडे जाणं गरजेचं आहे। हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं की जर का संविधानाच्या आधारे हा देशात परिवर्तन करण्याचं काम कोणी करत असेल तर इथल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ सहकार्य करणं गरजेचं आहे किंवा इथल्या यंत्रणेने तत्काळ सहकार्य करणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा धमक्यांचे मेसेजेस येतात तेव्हा ते देणारे जे लोक आहेत ते चुकीचं करत आहेत, हा मेसेज समाजात गेला पाहिजे, ही आमची राज्यकर्त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। त्यांनी आम्हाला असं सांगितलं की 2 तासात काय घडलं याचा आम्ही तुम्हाला अहवाल देतो, याचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो, त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही तुमचं बोलणं करून देतो, आणि प्रत्यक्ष तपासाच्या बाबतीत त्यांचं काय लेवलवरती काम चाललेलं आहे, ते कशा पद्धतीने पुढे आलेल्या वस्तुस्थितीची छाननी करत आहेत याविषयी काही त्यांनी
माहिती सांगितली. नाही, मला असं वाटतं की नेतृत्व बदल करा असं मी जेव्हा म्हटले तेव्हा त्या विधानाचा अर्थ असा आहे की आमचं म्हणणं आहे की शासनाने इथल्या राज्यात झालेल्या खुनाचा तपास लावण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. शासन जर असं म्हणत असेल की आम्हाला हतबल वाटतंय किंवा आम्हाला जर हे जमलं नाही तर आम्ही CBI कडे देण्याचा विचार करू, तर तेव्हा मी शासनाला एक पर्याय सुचवला. मला असं वाटतं की एक कॉमन मॅन्स अंडरस्टँडिंग असलेला पर्याय आहे की एखादी गोष्ट जर नीट होत नाही असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही नेतृत्व बदलून बघा, तुम्ही आणखीन दुसरी काही गोष्ट करून बघा. या गोष्टी तुम्ही सर्व ट्राय करा, त्याच्याबद्दल काय तुम्हाला अनुभव येत आहेत ते बघा आणि नंतर तुम्ही असं म्हणा की आम्हाला ही गोष्ट जमत नाहीये. ह्या करण्याच्या आधीच शासनाने असं म्हणणं योग्य नाही असं माझा या म्हणण्याचा अर्थ होता. हो, नाही, निश्चितच. म्हणजे आजपर्यंत आपल्याला ठोस काहीही कळू शकलेलं नाही या संदर्भात. एखाद्या लिंकची थोडी वाटचाल आपल्याला समजते आणि त्यातून पुढे काही निष्पन्न होत नाही असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा अर्थातच आपल्याला भयंकर निराश वाटतं आणि आपल्याला असं वाटत राहतं की काय म्हणजे आपल्याला सांगण्यात येतं आहे त्या दिशेने खरोखर या गुन्ह्याचा तपास लागू शकणार आहे की नाही अशी साशंकता आपल्या मनात निश्चित येते. ती जशी सामान्यांच्या मनात येते तशी आमच्याही मनात येते, कार्यकर्त्यांच्या येते, कुटुंबियांच्या येते. परंतु आपण या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की इथल्या राज्यकर्त्यांचे आणि पोलिसांचे मोटिव्स, त्यांचे हेतू चांगले आहेत आणि त्यांनी अधिक कार्यक्षमतेने आणि कुठल्याही त्यांनी इतर पद्धती वापराव्यात, काही जास्त लोकांना इन्व्हॉल्व करून घ्यावं, नवीन इंटेलिजन्सची मदत घ्यावी. हे सगळे पर्याय आहेत या संदर्भात मार्ग काढण्याचे आणि या घटनेचा तपास लावावा.